नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येत्या गुरुवारी म्हणजेच 25 जून 2026 या दिवशी आहे शुक्ल पक्षातील निर्जला एकादशी. याला आपण पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतो. तर लोक या एकादशीची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. केवळ ही एक एकादशी केल्याने वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ मिळत असतं. यंदाच्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी, जिला निर्जला एकादशी म्हणून आपण सर्वजण ओळखतो, ती यावर्षी 25 जून वार गुरुवार या दिवशी आलेली आहे. एकादशी तिथी ही एक दिवस आधी सुरू होईल, म्हणजेच 25 तारखेला तर आपल्याला व्रत उपवास करायचंच आहे. पण ही तिथी 24 जून रोजी संध्याकाळी 6:12 सुरू होईल आणि 25 जून रोजी रात्री 8:09 समाप्त होणार आहे. तर एकादशीचे व्रत तुम्हाला 25 जूनच्या सूर्योदयापासून सुरू करून पुढील दिवशी म्हणजे 26 जूनच्या सूर्योदयापर्यंत पाळायचं आहे. यालाच पूर्ण एकादशी मानलं जातं. तर बघा, 24 जूनची वेळ यासाठी सांगत आहे कारण 24 तारखेला संध्याकाळी 6:12 एकादशी सुरू होत आहे. त्यामुळे 24 जून रोजी दुपारनंतर तुम्ही भाताचं सेवन करू नका, तांदळाचं सेवन करू नका. तो भात आपल्या शरीरातच राहून जातो आणि जेव्हा एकादशी तिथी सुरू होते तेव्हा त्याचा दोष आपल्याला लागत असतो. तसेच अनेक लोक रात्री 12 वाजले की दिवस संपला असे समजून पाणी किंवा फळाचं सेवन करतात. पण ती तुमची कल्पना आहे. शास्त्रानुसार एकादशी सूर्योदयापासून ते पुढील सूर्योदयापर्यंत असते. तर या दिवशी मनुष्य जे काही स्नान गंगेत किंवा घरातील पाण्यात हर हर गंगे म्हणून केलेले स्नान असेल, दान असेल, जप, हवन करेल ते सर्व अक्षय होईल. अक्षय पुण्य म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही. तर बघा, निर्जला एकादशीचं व्रत कसं करायचं, त्याचबरोबर या व्रताचे नियम काय आहेत, म्हणजेच कोणत्या नियमाचं पालन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला या एकादशीचं पूर्ण फळ मिळेल. तर या व्रताची व्रतकथा काय आहे, ज्यातून आपल्याला निर्जला एकादशीचं महात्म्य समजतं. तर या सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं याबद्दलची माहिती देणार आहे. बघा, दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं. तसेच भोगविलासापासूनही दूर राहावं. एकादशीला पहाटे दातवण किंवा टूथपेस्टचा वापर करू नका. कडुलिंब, जांभूळ किंवा आंब्याची पानं चावून बोटाने जीभ स्वच्छ करा. एकादशीला झाडाची पानं तोडणं देखील वर्ज्य आहे, म्हणून गळून पडलेली पानंच घ्यावीत. हे शक्य नसल्यास पाण्याने 12 चुळा भराव्यात. मग स्नानादीतून निवृत्त होऊन मंदिरात जावं, गीता पाठ करावं किंवा पुरोहितांकडून तो ऐकायचा आहे. भगवंतासमोर अशा प्रकारे आपल्याला शुभ संकल्प केला पाहिजे की आज मी चोर, पाखंडी, दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कुणाचंही मन दुखावणार नाही. गाय, ब्राह्मण वगैरेंना फलाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन. रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन. ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादक्षरी मंत्राचा किंवा गुरु मंत्राचा जप करेन. रामकृष्ण, नारायण वगैरे विष्णूच्या सहस्रनामांचा कंठाचे आभूषण बनवेन. असा शुभ संकल्प करून श्री विष्णूचे स्मरण करून प्रार्थना करा. त्याचप्रमाणे मौन, जप, शास्त्र, पाठ, कीर्तन, रात्री जागरण वगैरे साधने एकादशी व्रतामध्ये विशेष लाभदायी ठरत असतात. तर एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचं सेवन करू नका. कोल्ड ड्रिंक्स, फळांचा डबाबंद रस, ज्यूस असे पिऊ नका. आईस्क्रीम, तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नका. दोनदा जेवण करू नका. घरीच काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे. व्रताच्या 3 दिवसामध्ये दशमी, एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यामध्ये जेवण करू नका. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, मध, तेल इत्यादीचं सेवन करू नका आणि जास्त पाणीसुद्धा पिऊ नका. एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हविष्यांना अर्थात जव, गहू, मूग, सेंदव, मीठ, मिरे, साखर, गाईचं तूप इत्यादीचं एकदा सेवन करा. आंबे, द्राक्ष, केळी, बदाम, पिस्ते इत्यादी अमृत फळांचं सेवन केले पाहिजे. जुगार, निद्रा, पान, खाणनपर, निंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथून, क्रोध, खोटं बोलणं, इतर कुकर्मापासून निंदांत दूर राहिलं पाहिजे. चुकून एखाद्या निंदकाशी तुम्ही बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचं दर्शन करावं. तसेच धूपदीपांनी श्रीहरीची पूजा करून क्षमा मागा. एकादशीला एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे. गंगेमध्ये अस्थिविसर्जन केल्यानंतर ही एकादशीचे व्रत करून व्रताचं फळ त्याला अर्पण करा. प्राणीमात्रांना अंतर्यामी परमात्म्याचे स्वरूप समजून कुणाशीही लबाडी कपट करू नका. कुणी आपला अपमान केला किंवा कटुवचन बोललं तरी चुकून सुद्धा क्रोध करू नका. संतोषाचे फळ सदैव गोडच असतं. मनामध्ये दयाभाव ठेवावा. या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळतं.
द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा इत्यादींनी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी. तसेच एकादशीला घरामध्ये झाडलोट करू नका. यामुळे किडे, मुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांच्या मृत्यूची भीती असते. एकादशीच्या दिवशी केस वगैरे कापू नका. सर्वांशी गोड बोला, पण या दिवशी थोडं कमी बोला. जास्त बोलल्याने न बोलण्यासारखे शब्दसुद्धा बोलले जातात. सत्य बोलावं. या दिवशी कुवतीप्रमाणे अन्नदान करा, परंतु कोणी दिलेलं अन्न स्वतः ग्रहण करू नका. म्हणजेच काय तर व्रतादरम्यान आपल्याला प्राण वर्ज्य आहे. प्रत्येक वस्तूमध्ये तुळशीदल म्हणजेच तुळशीपत्र टाकून भगवंताला नैवेद्य दाखवायचा. आता द्वादशीच्या दिवशी 26 जून या दिवशी काय करायचं ते बघा. सकाळी स्नान करा, पण दंतमंजन, पेस्ट किंवा दातवण याने दात घासू नका. व्रतामध्ये तोंडात लाकडाची काडी धरल्याने कुळांचा नाश होतो, खूप नुकसान होतं. आयुर्वेदिक मंजन असले तरी बोटांनी दात स्वच्छ करावेत किंवा सात्विक गुलाब चूर्णाने तोंड स्वच्छ करा. काही नसेल तर फक्त बोटांनी तोंड स्वच्छ करा. त्यानंतर देवापुढे बसून पुरुष सूक्ताच्या माध्यमातून देवाचं पूजन करा. पुरुष सूक्ताने पूजन केल्यास भगवान अत्यंत प्रसन्न होतात. एकादशी आणि द्वादशी दोन्ही दिवशी ही पूजा करा. पूजा झाल्यावर पाण्याच्या घड्याचे दान करा. घड्यात साखर टाकून तो झाकून पारणं करण्यापूर्वी दानाचा संकल्प करायचा आहे. व्रताचं पारणं करण्याचा विधी एक आहे की द्वादशीला पूजेच्या जागी 7 फुटाण्यांचे 14 तुकडे करून 7 वेळा तुकडे आपल्या पाठीमागे फेकायचे. म्हणजेच माझी 7 जन्माची शारीरिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून 7 ओंजळी पाणी प्या आणि 7 फुटाणे खाऊन व्रत सोडा. पारणं करण्याची वेळ 26 जून रोजी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8:13 दरम्यान तुम्हाला पारणं करायचं आहे. तर या वेळेत व्रत सोडणे अत्यंत आवश्यक आहे. तर या दिवशी सुवर्णदान, अन्नदान, वस्त्रदान हे सर्व अक्षय होत असतं. काही लोक म्हणतात की एकादशीला अन्नदान करू नका, पण व्यासमुनी सांगतात की अन्नदान करू शकता. मात्र हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्याला अन्न देत आहात त्याने ते अन्न शिजवून त्याच दिवशी खाऊ नये, नाहीतर तुम्हाला दोष लागतील. म्हणूनच सुज्ञ ब्राह्मणाला किंवा जाणकार व्यक्तीला शिधा सामान, कच्चे अन्न जसे की तांदूळ, गहू, डाळ, पीठ इत्यादी दान करा. शिजवलेलं अन्न देऊ नका. जुन्या काळातील लोकांना हे माहीत आहे. दान कुठे करायचं? जर कोणी गरजू दान घेणारा नसेल तर तुम्ही हा घडा पिंपळाच्या झाडाजवळ एखाद्या मंदिरात, मठात किंवा आश्रमात जाऊन अर्पण करू शकतात. घड्याच्या पाण्यात थोडे सोयीनुसार साखर किंवा गोड काहीतरी टाका. त्यावर दक्षिणा ठेवा आणि घडावरून झाकून दान करा. उघडा ठेवू नका. जर कोणीच नसेल तर पशुपक्ष्यांसाठी पिंपळाच्या झाडाखाली किंवा कुठेही ते पाणी ठेवावे, जेणेकरून त्यांची तृप्ती होईल आणि ते पुण्य तुम्हाला मिळेल. तर हे जलधेनू दान तुम्ही एकादशीला किंवा द्वादशीलाही करू शकतात. म्हणूनच निर्जला एकादशी हे केवळ व्रत नाही, तर आपल्या पितरांच्या मुक्तींचे आणि वैकुंठात जाण्याचे एक पासपोर्ट आहे. तर या दिवशी कमंडलू, छत्री, पादत्राणे यासारख्या उन्हाळ्यापासून वाचवणाऱ्या वस्तूंचं दान करा. या वस्तूंचं दान देखील करण्याचे एक वर्णन ग्रंथात आढळतं. तर निर्जला एकादशी सहजतेने कशी करायची ते बघा. सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्या. आपल्या घरामध्ये जर देशी गाईचं तूप असेल तर सूर्योदयापूर्वी 25 ते 50 ग्रॅम ते तूप कोमट पाण्यासोबत प्या. यामुळे तहान, भुकेची तीव्रता कमी होईल व व्रत पूर्ण करणे आपल्याला सोपे जाईल. सूर्योदयापूर्वी लिंबू व खडी साखर मिश्रित पाणी म्हणजेच लिंबू सरबत पिल्याने आपल्याला तहान कमी लागेल. दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते 1 तास ठेवून मग आंघोळ केल्याने तहानेचा त्रास होणार नाही. मात्र मुलतानी मातीमध्ये पलशाची पावडर किंवा ताक, लिंबू अथवा कोणतीही एक वस्तू टाकल्यामुळं तहाण्याची तीव्रता कमी होईल. विनाकारण या दिवशी घरातून बाहेर जाऊ नका, म्हणजे तुमची धावपळ होणार नाही, घाम येणार नाही. जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल. शक्य असल्यास मौन ठेवा, जप, ध्यान करा, सत्संग ऐका. निर्जला एकादशीला काय करायचं आणि काय टाळायचं? तर या दिवशी गुळण्या अथवा आचमनाशिवाय तोंडामध्ये पाणी घेऊ नका, नाहीतर व्रतभंग होते. एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होते. द्वादशीला स्नानादीतून निवृत्त होऊन भोजन करा. वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशी केल्यामुळे मनुष्याला प्राप्त होत असतं. तर यामध्ये थोडीही शंका नाही. भगवान केशवांनी म्हटलं होतं, जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होईल. मेरू पर्वतासमान पापे देखील या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होत असतात. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमांचं पालन करतो त्याला एका प्रहारामध्ये कोटी कोटी सुवर्णमुद्रा दान करण्याचं फळ प्राप्त होत असतं. मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्राप्त पुण्य, स्नान, दान, जप, यज्ञ इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होतं. तर हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापांचे भोजन करतो. तो या लोकात चांडाळा समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो. जो मनुष्य एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होईल.
बुद्धिमान मनुष्याने आचमन आणि कुल्ला करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात पाणी ग्रहण करू नका, अन्यथा व्रतभंग होतं. आचमन म्हणजे काय तर बघा, जेव्हा आपण पूजा किंवा अनुष्ठान करायला बसतो तेव्हा शुद्धीसाठी जे आचमन केलं जातं, माधवाय नमः, केशवाय नमः, ते पाणी तुम्ही ग्रहण करू शकतात. त्याचप्रमाणे कुल्ला कधी करायचा, तर जेव्हा आपण लघवी किंवा शौचास जाऊन येतो तेव्हा हातपाय धुतो त्यासोबत आपल्याला कुल्ला केला पाहिजे, पण पाणी पोटात गेलं नाही पाहिजे, म्हणजेच गुळणा करायचा हे लक्षात ठेवा. गुळणा करण्याच्या नावाखाली अर्धे पाणी आत आणि अर्धे बाहेर असे करू नका आणि सारखा गुळणा करत राहू नका. निर्जला एकादशीसुद्धा वर्षातून एकदाच येते. तिचं पुण्यफळ जे आहे ते अतिशय लाभदायी असतं. आपण ती एकटी एकादशी जरी केली ना, निर्जला एकादशी, तरी आपल्याला वर्षभरातल्या संपूर्ण 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळत असतं. तर इतकी ती लाभदायी आहे. बघा, निर्जला एकादशीच्या नावातच काय आहे की आपल्याला पाणी न पिता हा उपवास करायचा असतो. थोडंसं कठीण हे व्रत असणार आहे, त्यामुळे जे लोक आजारी असतात किंवा ज्यांना काही औषधं उपचार चालू आहेत, ज्या महिला गरोदर आहेत किंवा अगदीच ज्यांना उपवास निघत नाही, त्यांनी एकादशीचा उपवास करू नका. फळे दूध घेऊन मग हा उपवास करू शकतात. जे लोक शांत भावाने इंद्रियावर नियंत्रण ठेवून दान, पुण्य, व्रत, उपवास आणि श्रीहरीची पूजा करतात, तसेच एकादशीच्या रात्री जागरण करतात, ते आपल्या येणाऱ्या 100 पिढ्यांचा आणि होऊन गेलेल्या 100 पिढ्यांचा उद्धार करतात. त्यांना भगवान वासुदेवांच्या परमधामात म्हणजे वैकुंठात पोहोचवतात. आपण कुरुक्षेत्राला जाऊन ग्रहण काळात स्नान श्राद्ध करण्याचे योग एकत्र येणे कठीण आहे, म्हणून केवळ या एकादशीचं महात्म्य किंवा व्रतकथा ऐका, त्यानेही तुम्हाला खूप पुण्य लाभेल. व्रतकथा तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकतात. मी सर्व नियम, वेळ आणि विधीची माहिती दिली आहे. व्रतकथेचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता. ती एकादशीची कथा नक्की ऐका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सर्वांना.